मुख्यमंत्री अंत्यसंस्काराला चेन्नईला जाणार असल्याचं समजतंय। आपण बघितले जयललितांच्या अंत्यसंस्काराला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील जाणार आहेत। विधानसभेचं कामकाज त्यासाठी दिवसभरासाठी तहकूब देखील करण्यात आलेला आहे। विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी शोकप्रस्ताव मांडला आणि त्यानंतर हे कामकाज तहकूब करण्यात आलं आणि आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री चेन्नई इथे निघणार आहेत। आपण बघितले जयललिता यांचं काल रात्री निधन झालं आणि त्यानंतर एकूणच सगळा देश हा शोकसागरात बुडाला। त्या ठिकाणी आता राजाजी हॉलमध्ये मोठ्या संख्येनं गर्दी उसळलेली आहे अंत्यदर्शनासाठी। अनेक दिग्गज नेते देखील त्या ठिकाणी पोहोचतात। त्याचबरोबर थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि अनेक दिग्गज नेते हे देखील उपस्थित राहणार आहेत। तसंच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील चेन्नईसाठी रवाना होतात। एकूणच आपण या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, मुख्यमंत्री देखील अंत्यसंस्कारासाठी चेन्नईला जाणार असल्याचं समजतंय, काय सांगाल? आज विधानसभेत सुद्धा जयललिता यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला होता आणि त्यांना राज्याच्या विधानसभेने श्रद्धांजली दिली। आणि भारताच्या इतिहासात, राजकारणाच्या इतिहासात हा पहिला प्रसंग असेल की एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निधनानंतर विधानसभेत त्यांना श्रद्धांजली दिली जाते आणि विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागतं। हा मान पहिल्यांदा राज्याच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये जयललितांना मिळाला असं म्हणावं लागेल, कारण कसा थेट त्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी किंवा महाराष्ट्राशी संबंध नव्हता, परंतु एक कर्तृत्ववान महिला मुख्यमंत्री आणि एका कर्तृत्ववान महिला मुख्यमंत्र्याने कणखरपणे तमिळनाडूमध्ये राजकारण केलं, तमिळनाडूच्या जनतेच्या मनामध्ये स्थान केलं, तो ते स्थान लक्षात घेऊन एक आदर म्हणून जयललितांना विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली आणि दिवसभरासाठी विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं। स्वतः मुख्यमंत्री त्यांच्या अंतिम दर्शनासाठी थोड्याच वेळात चेन्नईला रवाना होणार आहेत आणि राज्याच्या जनतेतर्फे मुख्यमंत्री त्यांना श्रद्धांजली वाहणार आहेत आणि तमिळनाडूच्या जनतेच्या या दुःखामध्ये महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे अशा पद्धतीचं विधान मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये जयललितांना शोक व्यक्त करताना केलं, श्रद्धांजली अर्पण करताना केलं आणि एक महिला कर्तृत्ववान महिला मुख्यमंत्र्याला किंवा देशामध्ये एक महिला मुख्यमंत्री म्हणून, एक महिला राजकारणी म्हणून जयललितांनी जे स्थान निर्माण केलं होतं, त्यांच्या या कर्तृत्वाला महाराष्ट्राने हा आदराने वाहिलेली श्रद्धांजली आहे असं म्हणावं लागेल। धन्यवाद दीपक या संपूर्ण माहितीबद्दल। आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील अंत्यदर्शनासाठी चेन्नईला रवाना होत आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।